मित्रांनो मित्रांनो आज आपण बघतोय संपूर्ण सगळीकडे न्यूज मध्ये एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार। आता आपण बघतोय एकंदरीत महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुका पार झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये भरघोस जर वोटिंग कोणाला झाली असेल तर ते महायुतीला झालेली आहे आणि 200 पेक्षा सुद्धा जास्त आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत। जवळपास 228 ते 30 पर्यंत फक्त महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि हे सुद्धा निश्चित आहे की सरकार स्थापन ही महायुतीच करणार आहे किंवा मुख्यमंत्री सुद्धा हा महायुतीचाच असणार आहे। आता आपण बघतोय सर्वकडे तुम्ही न्यूज मध्ये बघत असणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार अशी चर्चा चालू आहे। आता महायुतीमध्ये प्रश्न काय राहिलेला आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे जे ऑलरेडी विद्यमान मुख्यमंत्री आहेत होते तेच कंटिन्यू महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवा आहे असं म्हणून शिवसेनेचं म्हणणं आहे। तसेच देवेंद्र फडणवीस बीजेपीला सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत म्हणून मुख्यमंत्री सुद्धा बीजेपीचाच असला पाहिजे याच्यावरती बीजेपीचे आमदार ठाम आहेत। पण सर्वसामान्यांना नेमका मुख्यमंत्री म्हणून कोण हवा आहे किंवा मुख्यमंत्र्याची माळ नेमका कुणाच्या गळ्यात पडेल हा प्रश्न सर्वात मोठा आहे। दररोज जोपर्यंत मुख्यमंत्रींचा शपथविधी होत नाही तोपर्यंत या न्यूज बंद पडणार नाही। आता समजा एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर फायदा काय असू शकतो आणि देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर काय फायदा असू शकतो। जर आपण बघितलं सर्वांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर या 2.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रात तरी भरपूर काम एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं तुम्हाला दिसणार। त्यामध्ये आपली पोलीस भरती सुद्धा आली, पहिला प्रश्न तोच मिटूया। त्याच्यानंतर या विधानसभामध्ये गेम चेंजर पूर्ण विधानसभेचा गेम पलटून देणारी जी कोणती योजना ठरलेली आहे ती लाडकी बहीण योजना आहे। ही योजना अगोदर मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या मध्य प्रदेशामध्ये चालू केली होती लाडली बहीण योजना म्हणून आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही फॅक्टर चालू झाला आणि या फॅक्टरमुळे जुलै पासूनचे पैसे तर नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झाले आणि तीच योजना गेम चेंजर योजना ठरली। कारण लाखो महिलांना असं वाटत असेल की जर सरकार बदलली तर आपल्याला 1,500 रुपये मिळत आहेत ते येणं सुद्धा बंद होऊ शकते किंवा जे 2100 रुपये म्हणून देणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते सुद्धा बंद होऊ शकते। त्यामुळे लाखो महिलांनी हाच विचार केला आणि त्यांनी महायुतीचे आमदार निवडून दिले। अशा काही योजना राबवल्या गेल्यात जे त्याच्यामध्ये 3 गॅस फ्री योजना असेल, अशा भरपूर योजना राबवल्या गेल्या आणि प्रत्येकाची एकनाथ शिंदे साहेबांची धावपळ आज कुठे तर उद्या कुठे परवा कुठे अशी धावपळ सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली। म्हणून एक सर्वसामान्यांचा असाच विचार आता आम्ही पण बघतो, मुलांना सांगतो बाबा तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवे आहेत त्याचं देखील तुम्ही कमेंट करा। मुलंही तेच करतात, जवळपास 70% पेक्षा जास्त मुख्यमंत्री महाराष्ट्राचा एकनाथ शिंदे व्हावा असे सर्वसामान्यांची इच्छा आहे। पण महायुतीचं सरकार येणार आहे त्यात काही दुजाभाव नाहीये। देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री म्हणून झालेत तर आपण देवेंद्र फडणवीसचं काम देखील पाहिलेलं आहे। 2014 पासून तर 2019 पर्यंत पण त्यांचं काम बघितलं, त्या कामामध्ये आणि आत्ताच्या कामामध्ये खूप सारा फरक तुम्हाला जाणवेल। आत्ताच जर आपलं एक्झाम्पल घेतलं, आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल जर एक्झाम्पल घेतलं तर 2022-23 मध्ये एक 18,000 पदांची मोठी पोलीस भरती झाली, त्यानंतर परत पुन्हा एकदा 17,000 पदाची मोठी भरती झाली आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढची पोलीस भरती सुद्धा होणार आहे।
सरकारी नोकऱ्या भरपूर निघाल्या आहेत आणि ते देखील निघतील. आणि पण दोघांच्या कामामध्ये फरक आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पण कामामध्ये फरक आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पण कामामध्ये फरक आहे. पण यामध्ये जर मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गळ्यात पडली तर महाराष्ट्राचं जे काही मेन खातं आहे ते आहे गृह खातं, हे देखील त्यांच्याचकडे राहणार अशी चर्चा चालू आहे. म्हणजे मुख्यमंत्री पद पण त्यांनाच आणि गृह खातं पद पण त्यांनाच. मग बाकीचे जे काही इतर खाती आहेत ते एकनाथ शिंदे साहेब असेल, अजित पवार साहेब असेल यांना वाटून दिलं जाणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जो फॉर्म्युला आत्ताच्या कंडिशनला चालू होता तोच फॉर्म्युला पुढे कंटिन्यू ठेवायचा चालू आहे. पण यावेळेसचा मुख्यमंत्रीचा चेहरा वेगळा असेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कुठेही असे ना, एकनाथ शिंदे होऊ द्या किंवा देवेंद्र फडणवीस होऊ द्या, ते तर त्यांची जागा फिक्स आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं. बाकीचे जे काही खाती आहेत या दोघांमध्ये वाटणी होणार आहे. पण जर आपण एक विचार केलं सर्वसामान्यांच्या मतानुसार तर महाराष्ट्राला ज्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे त्याच व्यक्तीला पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून संधी दिली पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत असू शकतो, प्रत्येकाचं मत हे वेगवेगळे असू शकतो. परंतु जोपर्यंत आता मुख्यमंत्रीचा निर्णय कोण घेणार आहेत तर मुख्यमंत्रीचा निर्णय महाराष्ट्रातील घेणार आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान आणि गृहमंत्री जे केंद्राचे आहेत. म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येऊन सर्वे करणार, बघणार सध्या वातावरण काय आहे आणि त्यानुसार डिसिजन घेणार. आणि मला असं वैयक्तिक वाटतं की मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे साहेबच व्हायला पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बघा आता विधानसभेच्या निवडणुका पार झाल्या, सगळ्या गोष्टी मिटल्या. आता एकमेकांमध्ये वाद करत बसू नका, आपापल्या पद्धतीने स्वतःची डेव्हलपमेंट करायकडे लक्ष द्या. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.